चालू आजच्या प्रति सकाळी आम्ही आपलं सर्वांचं तारणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्तामध्ये एस ए चर्च नंदुरबार यांच्या वतीने आजच्या प्रार्थना मननामध्ये विशेष स्वागत करीत आहोत। यावेळेस आम्ही गीत नंबर 34 आम्ही गाणार आहोत। मी विनंती करतो की विश्वास पाडवी साहेब पुढे येतील आणि गाऊ लागतील। देवा तुझे राज मनी जनीवनी, देवा तुझे राज मनी जनीवनी, पाहिन नयनी कधी बापा, पाहिन नयनी कधी बापा, पाहिन नयनी कधी बापा, देवा तुझे राज मनी जनीवनी, कधी बापा तू ते जग ओळखील, कधी बापा तू ते जग ओळखील, अधीन होईल कधी तुझ्या, अधीन होईल कधी तुझ्या, अधीन होईल कधी तुझ्या, देवा तुझे राज मनी जनीवनी, पवित्रपणाची ध्वजा उभारेल, पवित्रपणाची ध्वजा उभारेल, कधी रे करेल सता प्रेम, कधी रे करेल सता प्रेम, कधी रे करील सत्ता प्रेम, देवा तुझे राज मनी जनीवनी, येथून तेथून कलह कल्लोळ, येथून तेथून कलह कल्लोळ, कधी हाटळेल जगातला, कधी हाटळेल जगातला, कधी हाटळेल जगातला, देवा तुझे राज मनी जनीवनी, विजयाचा हर्ष शांतीचा विसावा, विजयाचा हर्ष शांतीचा विसावा, पावे कधी देवा ख्रिस्त सेना, पावे कधी देवा ख्रिस्त सेना, पावे कधी देवा ख्रिस्त सेना, देवा तुझे राज मनी जनीवनी, दास मने झाले तुझे राज्य तरी, दास मने झाले तुझे राज्य तरी, अंगण ओसरे स्वर्ग पृथ्वी, अंगण ओसरे स्वर्ग पृथ्वी, अंगण ओसरे स्वर्ग पृथ्वी,
देवा तुझे राज मनी जनी वनी. आजच्या प्रति सकाळी पुन्हा या प्रार्थना मननासाठी आम्ही खरोखर प्रभूला धन्यवाद देतो. देवाच्या वचनाकडे जाण्याच्या अगोदर आम्ही प्रार्थना करणार आहोत. आदरणीय सचिव लवणे सर आमच्यामध्ये आहे, ते पुढे येतील आणि प्रार्थना करतील. त्याच्यानंतर आदरणीय रेव्हरंट अनुप पाळक हे देवाच्या वचनाची सेवा ते करतील. आपण प्रार्थना करू. हे माझ्या पवित्र 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 संन्याधीश पवित्र वंशरा गौरवशाली पित्या, तुझ्या नावाला धन्यवाद असो, तुझी स्तुती असो, तुला गौरव महिमा असो. पवित्र परमेश्वरा, या सकाळच्या प्रसंगी पवित्र वंशरा आम्ही तुझ्या चरणाजवळ आलेलो आहोत. पवित्र वंशरा, तू आज आमच्या अंतःकरणाशी बोल आणि पवित्र वंशरा तुझं वचन आमच्या अंतःकरणाला भिडू दे. पवित्र वंशरा, आज तू आमच्यासाठी कोणतं वचन ठेवलेलं आहे पवित्र वंशरा, त्याच्या पद्धतीने आम्ही पवित्र वंशरा आचरण करावं म्हणून तू आम्हाला विशेष करून सहाय्य कर. जे बोलणार आहे त्यांच्या ओठाला आणि ते भेरात स्पर्श कर प्रभू. आणि पवित्र वंशरा, तुझा भरपूर आणि भरपूर आशीर्वाद तू त्यांना विपुलतेने पुरवू देवा, ही तुझ्या जो आग्रहाची प्रार्थना करतो. आणि पवित्र वंशरा, तुझे जे वचनाचं रहस्य पवित्र वंशरा आज आम्हाला कळू दे आणि पुढील जीवनासाठी ते आमचं मार्गदर्शक होऊ दे, ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. दिवसभरात तू आमचा सांभाळ कर. तुझ्या पवित्रतेत आम्हाला आमचे पावलं पडू दे. पवित्र वंशरा, आमचे आचार आणि वृत्ती पवित्र वंशरा तुला साजेशी, तुला गौरव देणारी, तुला महिमा देणारी पवित्र वंशरा तुझ्या पावलावर पाऊल टाकून चालणारी असावी म्हणून तू आम्हाला दिवसभर सहाय्य कर. कोणत्याही प्रकारचे अपराध आणि पातक ह्याच्यामध्ये आम्हाला पडू देऊ नकोस. आमच्या मुखाच्याद्वारे अशुद्ध किंवा अयोग्य अशा गोष्टी पण बाहेर पडू देऊ नकोस, ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आम्हाला तू चालेव. दिवसभरात तुझी कृपा आणि आम्हाला दया पुरेव. आमचे प्रिन्सिपॉल मुंबईला गेले आहे, तू त्यांच्याबरोबर राहा. आणि पवित्र वंशरा, तू तुझ्या कर्वे जो सत्कार तिथं आयोजित केला आहे पवित्र वंशरा, तो आशीर्वादित होऊ दे देवा, ही तुझ्या आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो. येशूच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. बरं, पुन्हा एक बार सर्वांना सलाम. एका नवीन सप्ताहाची सुरुवात आपण परमेश्वराच्या गोड आणि सुमधुर नावामध्ये केलेली आहे. प्रभुदेवबाप आपल्या सगळ्यांना त्याची कृपा, त्याचा अनुग्रह पुरवो. आणि या दिवसांमध्ये आम्हाला प्रति सकाळच्या या पवित्र वचनाच्याद्वारे सोबतच विश्वासणाऱ्यांच्या संगतीच्याद्वारे प्रभुदेवबाप आपल्या आशीर्वादाने भरत आहे. आणि आज सकाळी देखील तेच आशीर्वाद आपण घेणार आहोत. आणि त्यासाठी आपण एका महत्त्वपूर्ण अशा वचनावरती किंवा एका विषयावरती आज सकाळी मनन आपण करणार आहोत. ते आहे की ख्रिस्ती व्यक्ती ज्या वेळेला प्रभू येशूवर विश्वास ठेवतो त्यावेळेला त्याच्या काही जबाबदाऱ्या आहेत. कारण की प्रभूने त्याला फार अद्भुत रीतीने सोडवलं. देवाने जगातल्या प्रत्येक व्यक्तीला कशा बाबतीमध्ये सोडवलं ते आम्हाला यशयाच्या ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. यासाठी यशयाचा ग्रंथ 55वा अध्याय आणि वचन 6 हे आपण पाहू. यशया 55 आणि वचन 6. बघा, त्यात असं म्हटलंय, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याचवर दया करील. तो आपल्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील. किती सुंदर हे पवित्र वचन. प्रत्येक जगातल्या व्यक्तीने देवाकडे वळावं ही देवाची अपेक्षा आहे आणि इच्छा आहे. आणि देव कशी क्षमा करतो? फक्त क्षमा करत नाही, भरपूर प्रमाणात क्षमा करतो. जसं आम्हाला एखाद्या नदीचं वर्णन करायचं असेल की नदीमध्ये किती पाणी आहे, तर आपण म्हणतो की भरपूर पाणी आहे. जसं आपल्या जिल्ह्यामध्ये परमेश्वर कृपेने चांगला पाऊस झाला. काल परवाच्याही पावसामुळे आपले नदी नाले छानपैकी वाहायला लागले. निसर्ग सौंदर्य इतकं सुंदर दिसत आहे की ते बघितल्यानंतर फार मनाला आल्हाददायक असं वाटतं. आणि आम्हाला जर कोणी विचारलं की तुमच्या गावाची नदी कशी आहे, तर आपण म्हणतो की ती भरपूर भरून वाहत आहे. देवाची क्षमा ही संपूर्ण मानवासाठी भरपूर अशी आहे.
थोडकी नाही आहे. मग जर देवाची क्षमा इतकी भरपूर आहे तर जगातल्या मानवाने पहिली गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे परमेश्वर प्राप्तीचा काळ समजून घेतला पाहिजे. आज परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, मोकळीकता आहे. आणि परमेश्वर प्राप्तीच्या या काळामध्ये असलेली ही जी मोकळीकता आहे, ही मोकळीकता आम्हाला देवाची कृपा दाखवते. असं म्हणतात की आपण कृपेच्या काळामध्ये आहोत. आणि जर आता आपण कृपेच्या काळामध्ये आहोत तर कृपेच्या काळामध्ये तुम्ही आणि मी जे केलं पाहिजे ते म्हणजे त्याचा झटून शोध केला पाहिजे. आज बघा, भरपूर क्षमा आहे, आज परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे. पण ह्या दोन्ही गोष्टी असताना जर तिसरी गोष्ट म्हणजे परमेश्वराचा शोध जर आम्ही करत नाही तर ते फार अवघडच आहे. आम्ही कदाचित ख्रिस्ती कुटुंबामधून आलेलो असू म्हणून आम्हाला या गोष्टी एवढ्या लवकर जाणवणार नाही. परंतु जो नव्याने प्रभू येशू ख्रिस्ताकडे येत आहे त्या नव्याने प्रभू येशू ख्रिस्ताकडे येणाऱ्या व्यक्तीला शोध लागला. आणि कोणत्या गोष्टीचा शोध लागला तर या जगामध्ये देव आहे आणि तो देव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपाने या भूतलावरती मानवाच्या भेटीला आलेला परमेश्वर. देवाने आपलं जे स्वरूप आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रगट केलं आणि हे स्वरूप देवाने तुम्हाला आणि मला दाखवलं. व या स्वरूपाला बघून आम्ही देव कसा आहे हे ओळखू शकतो. परमेश्वराची ओळख जी आम्हाला झाली ती केवळ प्रभू येशू ख्रिस्तामुळे. मग जर आता प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही ओळख दाखवत नाही किंवा त्याच्याविषयीची ओळख आम्ही करून घेत नाही तर ही जबाबदारी कोणाची? तुमची आणि माझी वैयक्तिक रीतीने. कारण की प्रत्येकाचा न्याय हा वैयक्तिक रीतीने होणार आहे. प्रत्येकाला परमेश्वर देवबाप वैयक्तिक रीतीने ओळखणार आहे. एका लेखकाने असं म्हटलेलं आहे की माझ्या तिकिटावरती मलाच प्रवास करावा लागेल, माझ्या तिकिटावर दुसरा कोणी प्रवास करू शकत नाही. जर केला तर तिकीट चेकर येईल आणि तो तुमची तपासणी करेल आणि तुम्ही खरंच ते आहात का हे तो तपासून पाहिल. आणि जर तुम्ही ते नाहीत तर तो म्हणेल की तुम्हाला दंड भरावा लागेल किंवा तुम्हाला उतरावं लागेल किंवा तुम्ही नियमाचं पालन केलेलं नाही तर तुम्हाला आता चला दंड होईल. ह्याचा अर्थ काय? तुम्हाला वैयक्तिक रीतीने प्रभू येशू ख्रिस्ताला शोधावं लागेल. वैयक्तिक रीतीने देव कोण आहे हे समजून घ्यावं लागेल. यासाठी तत्त्वज्ञान जगामध्ये उपलब्ध आहे. संत पौलाच्याही काळामध्ये हे तत्त्वज्ञान होतं आणि इतके सारे तत्त्वज्ञानी होते की ते तत्त्वज्ञानी आपल्या तत्त्वज्ञानाच्या योगे लोकांना मार्गदर्शनही करत होते. काहींचं तत्त्वज्ञान खरं होतं तर काहींचं कथाकल्पनांचं होतं. म्हणूनच पौलाने तिमोथेला सल्ला देताना म्हटलं की आयाबायांच्या कहाण्यांपासून सावध राहा. का सावध राहा? कारण की देवाविषयीचं जे तत्त्वज्ञान आहे ते लोक सत्य आणि असत्याची भेसळ करून समाजामध्ये पसरवत होते. त्याच्यामध्ये हुमेनाय आणि अलेक्झांद्र हे होते. त्यांना देवाचा मार्ग काय आवडला नाही आणि देवाची ओळख त्या लोकांना देत असताना त्यांनी कल्पनांचा आधार घेतला व देवाची खरी ओळख त्यांना देऊ शकले नाही. देवाची खरी ओळख फक्त प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आहे. ज्या वेळेला तुम्ही ख्रिस्ताकडे पाहता देवाचं एक सुंदरसं स्वरूप आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे दिसून येतं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे कोण? तर देवाने आपला पाठवलेला पुत्र जो देवाला आम्हाला प्रदर्शित करतो. मग प्रियांनो, पहिली गोष्ट काय करायची आहे? भरपूर क्षमा आहे. त्या भरपूर क्षमेचा आनंद घ्यायचा आहे आणि झटून परमेश्वराचा शोध करायचा आहे. कारण की हा काळ जो आहे तो परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे. दुसरी गोष्ट जी आम्हाला करायची आहे ती आहे 1 योहान 1 अध्यायाचं 9 वचन. 1 योहान 1 अध्याय आपण आपल्या पवित्र शास्त्रामध्ये बघू शकता. मी देखील आपणासाठी ते काढतो. 1 योहान 1 अध्याय आणि वचन 9. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. पहिला आहे परमेश्वराचा झटून शोध करा आणि दुसरा आहे आपली पापे पदरी घ्या. मी काय पाप केलंय असं जर आपल्या मनात येत असेल तर स्तोत्रकर्ता दावीद राजा 51व्या स्तोत्रामध्ये आणि 34व्या स्तोत्रामध्ये म्हणतो की मी पाप केलं आहे, मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केलं तेव्हाचाच मी पातकी आहे. ह्याचा अर्थ पापाचा जो परिणाम आहे तो प्रत्येक व्यक्तीला बालपणापासूनच लागलेला असतो. जन्मास येणाऱ्या प्रत्येक बालकाला तो पापाचा परिणाम लागलेला असतो आणि या पापाच्या परिणामांपासून आम्हाला सुटावं लागतं.
या पापाच्या बंधनातून आम्हाला सुटावं लागतं. आणि हे पापाचं बंधन सोडण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरती आले. तर मग आपण आपलं पाप पदरी घेतलं पाहिजे. पदरी घेणं ही फार सुंदरशी संकल्पना या ठिकाणी योहानाने मांडलेली आहे. जसं एखादं लेकरू आपल्या आईच्या जवळ जातं आणि आई त्याला पदराखाली घेते, म्हणजे मग त्याचं पावसापासून संरक्षण होतं, उन्हापासून संरक्षण होतं व थंडीपासून संरक्षण होतं. आणि त्या मुलाला एक मायेची ऊब मिळते, मायेचा आधार मिळतो. तर खऱ्या अर्थाने पापे पदरी घेणं म्हणजे प्रभू आम्हाला आमच्या जवळ असलेल्या त्या पापांना स्वीकारण्यासाठी सांगत आहे. कारण पापाचं जे बंधन आहे ते प्रत्येक मनुष्याच्या जीवनाला लागून राहिलेलं आहे. आणि ते सुटण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आपलं पाप पदरी घेणं म्हणजे पाप स्वीकारणं गरजेचं आहे. आता कोणी काय पाप केलेलं आहे हे मनुष्याला दिसत नाही, कारण की ते वैयक्तिक रीतीने आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतः त्याचं आत्मपरीक्षण करू शकतो. त्याचं आत्मपरीक्षण करायला किंवा आमची पापं दाखवण्याला दुसऱ्याची गरज नाही आहे. कारण मी काय चुकलेलो आहे, मी काय पाप केलेलं आहे ते परमेश्वरासमोर मी कबूल करणं गरजेचं आहे. किंवा मला ते ठाऊक आहे की मी देवाच्या कोणत्या गोष्टीविरुद्ध पाप केलेलं आहे, देवाचा कोणता अपराध मी केलेला आहे. यासाठी आम्हाला इतरांना दोष देण्याची गरज नाही. आम्ही स्वतः त्याच्यासाठी जबाबदार आहोत. आणि आम्ही स्वतः जबाबदार आहोत तर आज देवाच्या पवित्र वचनातून हीच गोष्ट लक्षात घ्या. परमेश्वराला शोधा आणि आपलं पापसुद्धा पदरी घ्या किंवा आपलं पाप स्वीकारून घ्या. मनुष्य बोलण्यामध्ये चुकतो, विचार करण्यामध्ये चुकतो, कल्पना करण्यामध्ये चुकतो, मनुष्य पाहण्यामध्ये चुकतो. कितीतरी गोष्टी आहेत मनुष्याच्या जीवनामध्ये की त्या गोष्टी त्याला देवापासून दूर नेतात व पापी स्वभाव त्याच्यामध्ये निर्माण होतो. साधं आणि सोपी व्याख्या जर पापाची करायला गेलात तर पापाची सोपी आणि सगळ्यात साधी व्याख्या म्हणजे देवाची आज्ञा मोडणे, देवाच्या इच्छेविरुद्ध वागणे, देवाने जे सांगितलं आहे ते न करणे. प्रियजन हो, पवित्र शास्त्र आपण दररोज वाचणारे आहोत, पवित्र शास्त्राचं दररोज मनन करणारे आहोत. हे सगळं असताना जर आम्हाला दिसतं की ही गोष्ट पापाची आहे आणि देव आम्हाला दाखवतोय की तुझ्याकडून हे घडलेलं आहे, तर मग आज आम्हाला पापाच्या क्षमेची पूर्णपणे भरपूर अशी क्षमा देणारा देव आमच्यासोबत आहे. यशा 55:6 म्हणतं की त्याच्याकडे भरपूर क्षमा आहे. देवबापा, तुझ्याकडे असलेल्या भरपूर क्षमेने आम्हाला तू चालीव, अशी विनंती आम्हाला देवाकडे केलीच पाहिजे. अजून एक गोष्ट आम्हाला केली पाहिजे ती आहे याकोबाचं पत्र 1 अध्याय. याकोबाचं पत्र 1 अध्यायाकडे आपण जाऊया आणि वचन 22. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. पहिला आहे परमेश्वराचा झटून शोध करा, दुसरा आहे पाप पदरी घ्या आणि तिसरं आहे याकोब 1:22 नुसार देवाच्या वचनाचा स्वीकार करा. आपण देवाचं वचन स्वीकारावं किंवा ते आचरणामध्ये आणावं. आचरण हा जो मराठी शब्द आहे त्याचा अर्थ होतो आपल्या जीवनाला दिशा देणे किंवा त्या पद्धतीने जीवन जगणे. देवाने आम्हाला आचरण पद्धती दिलेली आहे. जर आपण या जगातली काही पुस्तकं वाचलीत तर त्या पुस्तकामध्ये जीवन जगण्याची तत्व किंवा बोलण्याची कला किंवा सभेमध्ये भारदस्त भाषण करण्याची कला अशी वेगवेगळी पुस्तकं जगामध्ये आज उपलब्ध आहेत, पुष्कळ अशी आहेत. परंतु ही बोलण्याची जी कला आहे ती आचरणातून येते. कोणीतरी सांगितलं, मार्गदर्शन केलं आणि मी जर ते माझ्या कृतीमध्ये आणलं नाही तर ते केवळ ऐकून निघून जाण्यासारखं आहे. आपल्याला काय करावं लागतं की जे बोललेलं आहे ते समजून घ्यावं लागतं व ते आपल्या दररोजच्या जीवनामध्ये लागूकरण करावं लागतं. आचरण करणे म्हणजे लागूकरण करणे. देवाचं वचन काय सांगत आहे त्याचं लागूकरण जर आपल्या जीवनामध्ये नाही तर आपण स्वतःची फसवणूक करत आहोत. बापरे, किती अवघड आहे की वचन सांगतंय, मी वचन ऐकतोय आणि मी जर वचनानुसार वागत नाही तर मी स्वतःला फसवून घेत आहे. आपल्याला दुसरं कोणी फसवण्याची गरज नाही आहे. आज फसवण्यासाठी लोक आपल्याकडे येणार नाही, आपण स्वतः फसले जाऊ. कसे फसले जाऊ तर वचन काय सांगतंय त्यानुसार न वागणे. देवाचं वचन आम्हाला सांगतंय की तुम्ही आपली पापे पदरी घ्या.
देवाचं वचन आम्हाला म्हणतंय की त्याच्याकडे भरपूर क्षमा आहे. देवाचं वचन असं म्हणतंय की तुम्ही कृपेच्या काळामध्ये आहात. देवाचं वचन असं म्हणतंय की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे. एवढं सगळं असताना जर आमच्या आचरणामध्ये जर पाप पदरी घेणं नाही, आमच्या आचरणामध्ये परमेश्वराला शोधणं नाही, आमच्या आचरणामध्ये त्याच्या प्राप्तीचा काळ समजून घेणं नाही, तर प्रियजन हो, ही गोष्ट आमच्यासाठी अवघड अशी आहे. मग काय करायचं? आपल्याला एकच करायचं आहे, वचनाप्रमाणे आचरण करायचं आहे. बघा, प्रति रविवारी देवाचे प्रिय सेवक आपल्याला देवाच्या पवित्र वचनातून सप्ताहभर प्रार्थना उपवास करून देवाचं पवित्र वचन देतात. देवाचं वचन हे पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन आलेलं असतं असं देवाचं वचन म्हणतं. अरे, हे देवाच्या आत्म्याने प्रेरित झालेलं वचन ज्या वेळेला आपल्याकडे येतं त्यावेळेला ते वचन फक्त आम्ही ऐकतो आणि घरी निघून जातो, आणि आठवडाभर किंवा आयुष्यभर त्या वचनाचं आचरण जर आमच्या जीवनात नाही, तर देवाच्या दृष्टीने ही गोष्ट फार अवघड अशी आहे. आचरणात आणा. दावीद राजाला नाथान संदेष्ट्या ज्या वेळेला जाऊन दोष दाखवतो, दावीद राजा आपलं पाप पदरी घेतो आणि तेथून पुढे तो व्यभिचाराच्या पातकामध्ये कधीच दिसत नाही. याला म्हणतात की जे त्याने वचन ऐकलं त्या वचनानुसार त्याने आचरण केलं, तो पुन्हा पापाच्या गुलामगिरीमध्ये सापडला नाही. आम्हाला देवाचं वचन मिळालेलं आहे, तर आता आम्ही देवाचं वचन आचरण्यामध्ये गंभीर असलं पाहिजे, म्हणजे लागूकरण केलं पाहिजे. जसं देवाचं वचन म्हणतं की तुम्ही आपली पापे पदरी घ्या, तर आपण घेतलीच पाहिजे. जसं आपल्याला देवाचं वचन म्हणतं की तुम्ही एकमेकांना क्षमा करा, कारण की प्रीती पापाची रास झाकून टाकते, हे पण देवाचं वचन आहे. मग आपल्याला करायचं काय आहे? आचरण करायचं आहे. 1 करीन 13व्या अध्यायामध्ये प्रीतीविषयी सांगितलेलं आहे की माझ्या ठाई जर प्रीती नसली आणि इतर सगळी दानं माझ्याकडे आहेत, परंतु जर माझ्यात प्रीती नाही, तर मग ते आचरण व्यर्थ असं होईल. मग आज आपलं आचरण तपासा, आज आपलं पाप पदरी घ्या व आज झटून परमेश्वराचा शोध करा. या 3 महत्त्वपूर्ण गोष्टी देवबाप आपल्या जीवनामध्ये लागूकरण करण्यासाठी त्याची शक्ती देव, त्याची कृपा आणि अनुग्रह देव. पुन्हा एक वार परमेश्वराला धन्यवाद देतो. वाचच्या ह्या पवित्र वचनाच्याद्वारे प्रभू देवबाप आपणाला सहाय्य करो. पुढील वेळ सन्मान्य रेव्हरंड राजू मार्गे पाळकसाहेब हे घेतील. आजच्या प्रति सकाळी अतिशय मौल्यवान आणि सुंदर वचनासाठी आम्ही खरोखर प्रभूला धन्यवाद देतो. या दिवसामध्ये ख्रिस्ताबरोबर कशा प्रकारे आम्हाला चालायचं आहे याचं स्पष्टीकरण आदरणीय रेव्हरंड अनुप पाळक यांच्याद्वारे आमच्यापर्यंत पोहोचतं केलेलं आहे, आणि म्हणून मी प्रभूला धन्यवाद देतो आणि त्याचं गौरव करतो. यावेळेस आम्ही विशेष प्रार्थना करणार आहोत. आमच्यामध्ये आदरणीय रेव्हरंड LP वळवी पाळकसाहेब आहे, ते पुढे येतील आणि प्रार्थना करतील, आणि त्याच्यानंतर प्रभूची प्रार्थना आपण म्हणू आणि आशीर्वाद देखील ते देतील. प्रार्थना करू आपण. पवित्र सर्वशक्तिमान सर्वसमर्थ पवित्र जिवंत देव बापा, या सकाळच्या समयी पुन्हा एकदा तू आपल्या चरणापाशी आम्हाला बसवलं. तुझ्या दासाच्या करवी मौल्यवान अतिमौल्यवान वचनामधून जे आमच्या जीवनासाठी, सर्व विश्वासणाऱ्यांच्या जीवनासाठी तू आपली इच्छा प्रगट केलेली आहे. हा समय आहे की परमेश्वरा, अजून तू कृपेचं द्वार उघडं ठेवलेलं आहे आणि सर्वांस तू आमंत्रण देत आहे, ओ मानवांनो तुम्ही या. आणि म्हणून प्रभू आम्ही तुझ्याकडे वळावं, सदैव आणि सदैव तुझ्या समीप आम्ही येत जावं. ज्याप्रमाणे प्रकाशाच्या जवळ सावली अधिक मोठी दिसते, त्याप्रमाणे आम्ही तुझ्या समीप येतो, जवळ येतो. तेव्हा जीवनातील सर्व लहान बारीक सारीक गोष्टी जे तुझ्या विरुद्ध आहे ते आमच्या जीवनातून काढून टाकतो, कारण तुझ्यापाशी भरपूर क्षमा आहे, भरपूर क्षमा आहे. जो कोणी आपले पापे पदरी घेऊन आणि स्वीकार करतो त्याला तू सदैव भरपूर क्षमा करतो. आणि म्हणून प्रभू, तुझ्याकडे येणारं जीवन, क्षमा पावलेलं जीवन, हे सदैव तुझ्या वचनाचा सन्मान करणारं जीवन आहे. आणि हे आज प्रभू तुझ्या दासाकरवी तू आम्हाला दिलेलं आहे. प्रतिदिवशी तुझ्या वचनरूपी आरशामध्ये
तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये आमचं जीवन आम्ही ठेवावं, यासाठी की आमचं वर्तनक्रम तुझ्या वचनाप्रमाणे असावं आणि तुझ्या वचनाप्रमाणे असलेले वर्तनक्रम हे धन्य आहेत असं तुझं वचन सांगत आहे. आणि म्हणून स्वर्गीय पित्या, मी आज तुझ्या वचनाबद्दल, तुझ्या दासाकरवी आलेल्या वचनाबद्दल धन्यवाद देतो. जो कोणी प्रभू या ठिकाणी जमलेले तुझे सर्व दास आणि ऑनलाईनमध्ये ऐकणारे सर्व प्रियजन, या सर्वांस तू आशीर्वाद दिला म्हणून मी धन्यवाद आणि स्तुती अर्पण करतो. तुझ्या सर्व चांगुलपणाबद्दल, तुझ्या सर्व उपकाराबद्दल, तुझ्या सर्व महत्कृत्याबद्दल, तुझ्या विपुल कृपेबद्दल धन्यवाद देतो. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी. तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास सोडल्या तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षित आणू नका, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड संगती इथे जमलेल्या तुझ्या सर्व प्रिय दासाबरोबर, ऑनलाईनमध्ये जे वचन ऐकत आहे त्या सर्वांबरोबर, देवाची प्रिय मंडळी आणि निवडलेले राष्ट्र इस्रायल याबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत सो. आमेन. उद्याची सूचना आहे. उद्या प्रति सकाळी 10:30 ते 11 प्रार्थना मनन असणार आहे. एस.ए. चर्च नंदुरबारच्या वतीने आपणा सर्वांना विशेष तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रेमपूर्वक आमंत्रण आहे.